नमस्कार. सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आजच्या भागामध्ये बघा मी घेऊन आले आहे नेहमीप्रमाणे सुंदर अशा 2 बॉर्डर रांगोळ्या. तर खूप सोप्या आहेत. आता आपण व्यवस्थित डॉट देऊन घ्यायचे आहेत. मी प्रत्येक ठिकाणी बघा 5-5 डॉट देऊन घेतलेले आहेत. जो मधला डॉट आहे तो आपल्या बाजूचे डॉट येण्यासाठी जरा देऊन घ्यायचा आहे. नंतर चमच्याने थोडंसं आकार चपटा करून घेतला आणि त्यामध्ये ऑरेंज कलर भरून घेतलेला आहे बघा. आणि चमच्याने त्याला फुलाचा आकार देऊन घ्यायचा. अगदी झटपट होणारी रांगोळी आहे आणि खूप सुंदर दिसते. आपल्याला काही गडबडीमध्ये काढण्यासाठी किंवा आता हळदी कुंकासाठी पण खास ही रांगोळी तुम्ही काढू शकता. मी हळदी कुंकाचे पण रंग ह्यामध्ये भरलेले आहेत. खूप सुंदर दिसते बघा. मधली जी वेल आहे ती मी डार्क हिरव्या रंगाने काढलेली आहे. हिरव्या रंगामध्ये काळा रंग मिक्स करून तर पानं काढलेली आहेत. पोपटी कलरने एक डॉट देऊन घेतला बघा पानांसाठी आणि त्याला पानाचा पण आकार देऊन घेणार आहोत. नंतर थोडंसं पिवळा रंग टाकून घेतला. चमचेच्या साहाय्याने चपटं करून पुन्हा काडीच्या साहाय्याने त्याला पानाचा आकार दिला. आणि वरती बघा मी हळदी कुंकवाचे त्यावरती डॉट दिलेले आहेत. तर हळदी कुंकवासाठी पण ही रांगोळी खूप छान आहे काढण्यासाठी आणि अगदी पटकन होणारी आहे. नंतर कळ्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत बघा. आता दुसरी 2 रांगोळ्या मी ह्यामध्ये दाखवल्या आहेत. आता दुसरी ही रांगोळी खूप सोपी आहे. दुसऱ्या रांगोळीमध्ये पण सफेद रंगाने पण डॉट काढून घ्यायचे आहेत सुरुवातीला. तर मी 5 फुलं काढलेली आहेत. आता तुम्ही ही मालिका जसं तुमचं दरवाजाचं अंतर असेल तशी ती वाढवायची आहे पुढे. आणि एक जास्वंदाच्या फुलाचा आकार आपण बोटाच्या साहाय्याने देऊन घ्यायचा आहे. त्या डॉट दिले त्याला व्यवस्थित बघा. व्यवस्थित आकार देऊन घेतलेला आहे. तर वरच्या रांगोळीमध्ये पण थोडंसं मी आणखी चांगली दिसण्यासाठी खाली रेष मारून डॉट देऊन घेतले. तर बघा ह्या फुलांमध्ये पण रंग भरून घेतला आणि काडीच्या साहाय्याने व्यवस्थित त्याला जास्वंदाच्या फुलाचा आकार देऊन घेतला. तर यामध्ये सुद्धा मी हळदी कुंकाचे कलर भरलेले आहेत. बघा मध्ये लाल आणि पिवळं असं हळदी कुंकाचे रंग मी भरलेले आहेत. आता ही सुद्धा रांगोळी तुम्ही हळदी कुंकाला काढू शकता. खूप सुंदर दिसते आणि अगदी झटपट होणारी ही रांगोळी आहे. थोडासा व्यवस्थित तुऱ्यासारखा आकार काढून त्यामध्ये डॉट दिलेले आहेत. त्यामुळे आणखी एक मोती ठेवल्यासारखं भास होतो. बघा छान दिसते की नाही. आता खालच्या बाजूने आपण जे जास्वंदाचे तुरे असतात ना ते काढून घेणार आहोत. अगदी सोपी रांगोळी आहे. अगदी पटकन होणारी आहे. आणि तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या काही सूचना असतील तर नक्की मला कमेंटमध्ये सांगत जा. मी त्या सूचनांचं नक्कीच स्वागत करेल. बघा फायनल लुकसुद्धा बघा किती छान दिसते आणि अगदी झटपट होणाऱ्या रांगोळ्या आहेत. पटकन काढून होतात. दोन्हीही रांगोळ्या खूप सुंदर आहेत. धन्यवाद.